नाशिक मालेगावमध्ये ठाकरे सेनेला मोठा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे यांचा पक्षाला जय महाराष्ट्र आज भाजपमध्ये करणार प्रवेश। जानेवारी 2023 मध्ये गेले होते शिवसेनेत। मध्य रेल्वेची दादरवरून ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत। विक्रोळी आणि कांजूरच्या दरम्यान रेल्वे रुळाला तडा। वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने। मुंबई ठाणे नवी मुंबईमधील सीएनजी पुरवठा अजूनही पूर्ववत नाही। काही सीएनजी पंपांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा। वडाळ्यामधील सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या गेल पाईपलाईन दुरुस्तीचं काम अद्यापही सुरूच। मुंडवा इथल्या जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला म्हणणं मांडण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंतची मुदत। 42 कोटींच्या नोटिशीवर कंपनीनं 14 दिवसांची मुदत मागितली। आरक्षित जागांची संख्या 50%पेक्षा जास्त झाल्यास निवडणुकाचे रोखू। सुप्रीम कोर्टाचा कठोर इशारा। एससी एसटी ओबीसी आरक्षण 50%च्या आतच ठेवा। सुप्रीम कोर्टाचा आदेश। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली। आजपासून अर्जांची छाननी होणार। अर्ज छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार। बोगस शालार्थ आयडी प्रकरण। नागपूरमधील पगार रखडलेल्या शिक्षकांचे तात्काळ पगार देण्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन। 152 शाळांमधील 632 शिक्षकांचा 9 महिन्यांपासून पगार नाही। राज्यामध्ये थंडीचा जोर वाढला। नाशिकमध्ये 6.9 अंश सेल्सिअस सर्वात कमी तापमानाची नोंद। मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या वाढली। दिल्ली बॉम्बस्फोटाच्या प्रकरणामध्ये एनआयएची मोठी कारवाई। दहशतवादी उमरचा दुसरा साथीदार दानिश याला श्रीनगरमधून अटक। हमास सारखा ड्रोन हल्ला करण्याचा कट होता, सूत्रांची माहिती। ट्रम्प यांच्याकडून पुन्हा एकदा टॅरिफ लावण्याची धमकी। जो देश रशियाकडून तेल खरेदी करेल त्याच्यावरती 500% टॅरिफ लावण्याचं विधेयक।